जिंकले आणि आज आपण आलेलो आहेत परतूरमध्ये। खास आपला जे इंडिया ॲग्रो जे ब्रँड आहे, भारत सरकारची ज्याला मान्यता आहे ऑर्गनाईजमध्ये, तर आज एक जबरदस्त आपण एक रिझल्ट घेऊन आलो नवीन। आणि एक खास म्हणजे रिझल्ट एवढा खतरनाक आहे की डोळ्यानं पायसारखा आहे। तर मी तुम्हाला पहिलं तर आपलं हे जे क्षेत्र आहे त्यांच्या भावाचं आहे, तर ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी भुवास्त्र टाकलं नाही। पहिलं ते क्षेत्र आपल्याला बघायचं की याच्यामध्ये आणि भुवास्त्र जे आपलं वापरले त्याच्यामध्ये काय फरक आहे। तर पहिलं बघूया आपण हे क्षेत्र। हे बघा, तुम्ही बघू शकता हे गुलाब आहे, गुलाबाची झाडं आहेत आणि हे इथं भुवास्त्र वापरलेलं नाही। हे बघू शकता तुम्ही, हे गुलाबाची झाडं आहेत, इथं कोणत्या प्रकारचं भुवास्त्र वापरलेलं नाही। हे बघा, हे सगळे टोटल गुलाबाचं झाड आहे। एकरी सरांनी पण लावलं होतं आणि त्यांच्या भावानं पण एकाच दिवशी सेम लागवण आहे। हे बघ, हे बघा, इकडून बघू शकता एकर भरेल ना कधी। हो, हे आता सध्या पाणी दिलेलं आहे त्याला। झाड बघा, चालतंय। आता आपण जे प्लॉट बघितला ते प्लॉट मध्ये गुलाबाची लागवण झालेली आहे आणि सोबतच प्लॉट लावलेला आहे। सरांच्या भावाचं शेत आहे ते आणि हे जे शेत आहे हे त्यांचं स्वतःच आहे। पण तिथं जे रिझल्ट नाही आला, त्यांनी फवारण्या केल्या 2-3, मात्र सरांनी आपलं भुवास्त्र टाकलंय। तर आपण लाईव्ह इथं रिझल्ट बघूया की इथं कसा रिझल्ट आलाय। हे बघा, सेम जे आपण प्लॉट बघितला होता त्याला कोणत्या प्रकारचं फुल वगैरे काय नाही आणि झाड पण छोटं आहे, फुटवारे पण कमी आहे झाडाला। पण इथं आपण बघू शकता की आपला रिझल्ट आलेला लाईव्ह रिझल्ट आहे। हे बघा मित्रांनो, प्रत्येक झाडाला गुलाब आलेला आहे। ज्या क्षेत्रामध्ये त्यांना एक पण गुलाबाचं फुल निघत नाही, पण इथे यांना रोज 2-3 किलो गुलाबाचे फुलं निघतात। तर खास आपण त्या शेतकऱ्यांसंग आलेलो आहोत की ज्यांनी आपलं हे भुवास्त्र वापरलं आणि त्यांना कसा रिझल्ट वाटला। तर आपण त्यांच्याकडूनच तुमच्या याच्याला जाणून घेऊया। सर, सांगा तुमचा अनुभव। भुवास्त्राचा म्हणजे सांगावं असं झालंय, मित्र कैलास माझा कैलास तापले घेऊ म्हणला एकदा भुवास्त्र वापरून पहा। मी म्हणलं वापरू, पाहू सरांना आणि पाहू, बोलणं करू। नंतर मग त्याच्याकडून मी 2 थैले घेतले भुवास्त्राचे